हॅलो मैत्रिणींनो, आज आपण नेट ब्लाऊजमध्ये बघा खूप छान अशी आत्ताची चालणारी एकदम ट्रेंडिंग अशी रफेल स्लीव्ज बघणार आहोत. आणि बघा अतिशय सोपी पद्धत आहे ही, कमीत कमी कपड्यामध्ये होणारी आहे. तर बघा आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे, बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे आणि कमीत कमी कापड असेल तर 10 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे पहिलं. बघा त्यानंतर आपल्याला आर्महोलसाठी 7 इंचावरती एक खूण करायची आहे इकडून. आणि जे 10 इंच आपण घेतलेलं आहे तिकडच्या बाजूला आपल्याला इथे 4 इंच वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे 7 आणि हे 4 असे थोडंसं गोलाकारमध्ये याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा इकडची बाजू आहे 4, इकडची 7 आणि हे पेपर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर कापड किती कमी कापड असू द्या, त्या कापडामध्ये अतिशय व्यवस्थित अशी ही नेट ब्लाऊजसाठी बाही डिझाईन होणार आहे. तर बघा हे माझ्याकडं कापड आहे नेटचं आणि याचं खूप छोटासा ब्लाऊजचा तुकडा उरला होता, तर त्यामध्येच मी ही बाही ॲडजस्ट करणार आहे. तर बघा आता ह्या कापडावरती आपल्याला पेपर ठेवून अगदी आपण जी बाही कट केलेली आहे पेपरवरती तीच बाही कापडावरती कटिंग करून घ्यायची आहे अशी या पद्धतीने बघा. आणि नेट ब्लाऊजला ही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि आता खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे ही ब्लाऊज डिझाईन, स्लीव्स डिझाईन. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा आता हे कापड आपण कट केलेलं आहे. तर ह्याला जो आपला खालची जी दंडघेराची बाजू येणार आहे तिथे अगदी थोडंसं पहिलं एक टिप मारून घ्यायची आहे ही बघा अशी. आणि आता हे कापड तुम्ही बघू शकता इतकं पातळ आहे नेटचं कापड. तर अशा कापडासाठी तुम्ही अस्तर न वापरता ब्लाऊज पीसचाच वापर करायचा आहे, की जेणेकरून त्या कापडामधून म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग पण येईल. आता बघा इकडे याला मी एक लेस लावून घेते गोल्डन कलरची, आणि तुम्हाला आवडेल ती हवी ती तुम्ही लेस लावू शकता. मी आता इथे गोल्डन लावलेली आहे. तर 2 इंचाचं अंतर सोडून डबल लेयर लेस घेणार आहे मी. तर बघा आता इथे छान वाटते अशी डबल लावली तर ब्लाऊजच्या बाहीला छान लुक येतो. तुम्ही अजूनही ही बाही डिझाईन ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आता एकदम ट्रेंडिंगमध्ये आहे ही. तर बघा साईडला आपल्याला अर्धा इंचाच्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे अर्धा इंचाच्या, आणि इझिली होतात त्या बघा, अगदी व्यवस्थित घ्यायच्या आहे. आता इकडच्या बाजूने पण आपण सेम ज्या इकडून चुन्या घेतलेल्या आहेत त्याच चुन्या आपण दुसऱ्या साईडला पण त्याच चुन्या घ्यायच्या आहेत. आणि ब्लाऊजला जेव्हा आपण ही बाही कट केलेली आहे तेव्हा ब्लाऊज पीसची बाही कट केलेली आहे तिच्यापेक्षा थोडी नॉर्मल आपली छोटी बाही जितकी माप असतं त्यापेक्षा थोडीशी अर्धा इंचाने कमी अशी बाही कट केलेली आहे. बघा ही मी ब्लाऊज पीसची बाही आहे. आता ही ब्लाऊज पीसची बाही पण अशी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे, व्यवस्थित घ्यायची आहे अगदी. आणि ही बाही जी असते म्हणजे डबल बाही असते आणि छान वाटते बघा. तर ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि तुमचं ब्लाऊजचं कापड कितीही कमी असू द्या तरी ही रफेल स्लीव्ज आपली परफेक्ट होणार आहे. तर आता हे बघा इथून शोल्डरच्या जे बाहीचं मधोमध सेंटर आहे तिथून पहिले 2 इंच, नंतर इकडे आपल्याला 2 पासून 3 इंच घ्यायचं आहे, मधोमध 2 इंच आणि इकडच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. आणि आता इथं जी आपली 3 इंचाची खूण केलेली आहे तर आपण ज्या अर्धा इंचाचे प्लेट केलेल्या होत्या तिथून आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. 3 इंचाची खूण आहे तिथपर्यंत जॉईंट करायची आहे. बघा आता व्यवस्थित अशी मी इकडून जॉईंट केली आहे. आता बाही आपल्याला दुसऱ्या बाजूने जे 3 इंचाचं आहे आपण प्लेट फोल्ड केलेल्या, तर दुसऱ्या बाजूनेही त्या जॉईंट करायच्या आहेत. बघा
आणि खूप सोपी पद्धत आहे ही, कमीत कमी कापडामध्ये होणारी. आणि आता जे मधला आपला गॅप आहे तर त्याला नॉर्मल अशी मी हातशिलाईची सुई घेतलेली आहे आणि हातशिलाईच्या सुईच्या साहाय्याने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट घेऊन इथे ही पूर्ण हा जो मधला गॅप आहे 4 इंचाचा, 2-2 इकडची 2 इकडची 2 असा 4 इंचाचा गॅप हा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे छोट्या छोट्या चुन्या देऊन. आणि बघू शकता आता तुम्ही, बघा एकदम व्यवस्थित असं जोडून झालेलं आहे. आणि फायनली ही आपली बाही तयार झालेली आहे. नवीन रफेल स्लीव्ज अतिशय सोपी पद्धत आणि खूप छान वाटते ही, खूप घातल्यावरती एकदम सुंदर वाटते. आणि नेट ब्लाऊजसाठी खूप छान अशी बाही डिझाईन आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.